पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 3 षटकांची लढत असणार आहे. नगरपालिका एंडकडून गोलंदाजी करताना दिसतील. रावे संघाकडून पहिल्या षटकात दीक्षित पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतील. पहिली सेमीफायनलला सुरुवात होते. 3 षटकांची लढत. 10 मिनिटात 2 षटकं डिलिव्हर करायची आहेत आपल्याला. अकरा वाजून 2 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर होतोय. पहिला चेंडू स्लॅश केलाय. पॉइंटच्या क्षेत्रातून अति वेगानं चेंडू सीमारेषा पार. आउटफील्ड फास्ट आहे. पहिल्या चेंडूवर हा दर्जेदार असा ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि चेंडूने सीमारेषा अंतर पार केलं. 4 धावांनी आपल्या स्वतःच्या आणि संघाच्या धावसंख्येला सुरुवात करत असताना स्वीकार मात्रे यांच्या बॅट मधून हा क्लासिकल शॉट पाहायला मिळाला. धावसंख्येत 4 ने भरता धावसंख्या 4 धावांनी वधारते. 4 धावांवरती पहिला चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर दीक्षित पाटील. कालच्या दिवसात देखील रावे संघाने अक्षरशः दिवस दणानून सोडला होता. या मॅच मध्ये 2 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना मिळालेला तो रोमांचक विजय. आणि आज सेमीफायनल खेळताना दिसतात. दुसरा चेंडू दीक्षित. ओव्हर द विकेट टाकलेला हा चेंडू पडल्यानंतर हलक्या हातानं चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा होता. चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय. कुठेतरी या विकेट मध्ये जर पाहायला गेला तर गोलंदाजांना जेवढी मदत आहे तेवढीच फलंदाजांना देखील मदत आहे. एका तर्फे जर पाहायला गेला तर स्ट्रॉंग बॅटिंग आणि बॉलिंग अटॅक हा खारसापोलीचा आहे. तेवढाच स्ट्रॉंग बॅटिंग आणि बॉलिंग अटॅक हा रावे संघाचा देखील आहे. म्हणजे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, यात शंका नाही. नेक्स्ट बॉल दीक्षित. यावेळी कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. चेंडू थर्डमॅन मध्ये चेंडू फील्ड केला जातो. तोपर्यंत एका धावेनं पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे नेण्याचा प्रयत्न असणार आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती जर पाहायला गेला तर विदाउट विकेट लॉस 5 रन अशी परिस्थिती पाहतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये टीम हर्षिलवन भवानी फायटर्स रावे अगेन्स्ट शिवरत्न खारसापोली संघ. अत्यंत महत्वाची लढत असणार आहे. 1 पाऊल आपण दूर आहे महामुकाल्यापासून. जिंकणारा संघ अर्थातच आजच्या दिवसातून आणि या श्री धारेश्वर चषक 2024च्या महाअंतिम फेरीमध्ये दाखल होणारा दिसेल. त्यासाठी चालेल ही दोन्ही संघांचे प्रयत्न. अत्यंत महत्वाची लढत ही दोन्ही संघांसाठी. शक्ती फर्स्ट टाइम ऑन स्ट्राईक या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये महेश आले होते ओपनिंग साठी. यावेळी शक्ती यांना पाठवलं गेलंय. काहीतरी स्ट्रॅटेजी आखली असेल ती टीम शिवरत्न खारसापोली संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेस करतील हे शक्ती. पहिल्या दिवसात विकेट हॅट्रिक देखील घेण्याची किमया केली होती शक्ती यांनी टीम खारसापोली संघासाठी. आज फलंदाजीची धुरा त्यांच्या खांद्यावरती आहे. सलामीसाठी आल्यानंतर पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा बॅटची इनर एज घेतली. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू विसावला गेला आणि पहिल्या चेंडूवर ही विकेट मात्र पाहायला मिळाली. ती धावचित पद्धतीनं दीक्षित पाटील यांचा चेंडू उचलल्यानंतर यष्ट्यांचा वेध घेणारा थ्रो पाहिला आणि इथूनच बसतोय तो टीम शिवरत्न खारसापोली संघाला पहिला झटका. पहिल्या विकेटचं पतन पहिला घडी तंबूच्या आसराला जाताना दिसेल तो शक्ती. 4 चेंडू झालेत. आतापर्यंत धावफलकाचा विचार करायला गेला तर फक्त 5 धावा पाहिल्यात. पहिल्या चेंडूवरती क्रॅकिंग एक स्क्वेअर कटचा फटका पाहिला होता तो अर्थात स्वीकार मात्रे यांच्या बॅट मधून. तदनंतर जर पाहायला गेला तर शेवटचे 4 चेंडूचा विचार करता दीक्षित पाटील यांनी चांगला कमबॅक आपल्या टीम्सला मिळवून दिलाय. गोलंदाजीचा विचार करायला गेला तर नेक्स्ट बॉल मध्ये खरंच आदित्य पाटील देखील असतील, मग जय देखील गोलंदाजी करताना दिसतील किंवा सुनील असतील. चांगली गोलंदाजी कालच्या दिवसात या सर्व खेळाडूंकडून हर्षिलवन भवानी फायटर्स रावे संघासाठी करताना आपण पाहिलं होतं. नेक्स्ट बॅटर अमोल पाटील आलेत. यावेळी पुन्हा एकदा कट करत असताना आउटफील्ड फास्ट आहे. कव्हर पॉइंट रिजन मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. स्वीकार मात्र यांच्या बॅट मधून आणखी एक क्लासिकल चौकार. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या अतिवेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करते. 9च्या घरात धावसंख्या जाऊन पोहोचली. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. रावे संघ ज्या पद्धतीने जर विचार करायला गेला तर सुनील पाटील यांना आता पॉइंट मध्ये आपण पाहतोय कारण त्यांना देखील माहिती आहे की कट शॉट स्क्वेअर कट चांगल्या पद्धतीने स्वीकार मात्र घेतात. त्यासाठी सुनील पाटील स्वतः पॉइंटच्या क्षेत्रात तैनात आहेत.
पूर्ण ते क्षेत्र ब्लॉक करायचा प्रयत्न, परंतु त्यामधून दोन्ही चौके मारलेत स्वीकार मात्र यांनी. यावेळी लाफ्ट करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला चेंडू फील्ड केला जातोय. जय आहेत चेंडू खाली, तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली गेली आणि पहिल्या षटकाची सांगता देखील झाली. ती एका धावेने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकाचा जर विचार करायला गेला तर 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. टॉस जिंकल्यानंतर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर टीम हर्षिलवन भवानी फायटर्स रावे संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. 11:06 झालेत, म्हणजे जवळजवळ 4 मिनिटांमध्ये हा षटक डिलिव्हर केला गेलाय तो दीक्षित पाटील यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉलर अर्थातच आदित्य पाटील यांचा उपयोग केला जाईल. पाहायला गेला तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या, दुसऱ्या चेंडूला डॉट, तिसरी सिंगल, मग चौथ्या चेंडूवर रनआउट भेटली, मग 5व्या चेंडूवर आला एक चौकार आणि शेवटच्या चेंडूवर मिळाली ती सिंगल. अशा पद्धतीने 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात त्या शिवरत्न खार सापोली या संघाच्या. आदित्य पाटील आले त्यावेळी राऊंड विकेट गोलंदाजी करताना दिसतील नगरपालिका एंड कडून. आज या मॅच मध्ये कालच्या दिवसात देखील अत्यंत महत्वाच्या क्षणी आदित्य यांची गोलंदाजी पाहिली होती. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना स्टार वलक संघाच्या अगेन्स्ट मेगा मॅच विनिंग षटकार देखील मारला होता. म्हणून तर आज रावेस संघ या सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतोय तेच आदित्य पाटील बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी करताना दिसणार आहेत. वेगवान गोलंदाज आहे, वेगवान चेंडू टाकण्यात माहिर असा गोलंदाज, अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ. यावेळी स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू त्याला लॉफ्ट केल्याचा प्रयत्न, परंतु चेंडू खाली जय होते. चुका होताना दिसतात रावे संघाच्या माध्यमातून. कदाचित सूर्याची किरण देखील जय यांच्या डोळ्यामध्ये गेली असावीत. वनिश लॉंगांच्या क्षेत्रात मारेला हा चेंडू, एक धाव त्याला 2 धावमध्ये कन्व्हर्ट केलं गेलं. सॉरी, एकच धाव मिळाली या चेंडूवरती. परंतु यावेळी जर पाहायला गेला तर अमोल पाटील पहिल्यांदा स्ट्राईक रेटवरती पाहायला मिळतील. परंतु जर पाहायला गेलात मित्रांनो तर पहिल्या दिवसाचा विचार करता ज्या पद्धतीने वैशिष्ट्य राहिलं होतं 3 विकेट शक्ती यांच्या, तशाच पद्धतीने अमोल यांचं देखील वैशिष्ट्य राहिलं होतं. सलगचे 4 चेंडू आणि 4 मेगा षटकार अमोल यांच्या बॅटमधून निघाले होते पहिल्या दिवसामध्ये. आज काय करतील रवी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना अमोल आपल्या टीम शिवरत्न खार सापोली या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आले. फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव करताना टीम रावी संघाला आपण पाहतोय ज्यावेळी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असतो त्यावेळी कुठेतरी फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव करावा लागत असतो. यावेळी आदित्य राऊंड विकेट गोलंदाजी करताना पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीने या चेंडूवरती फ्लाईट चेंडू टाकलेला होता. थोडासा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न पाहिला, कटर करण्याचा प्रयत्न पाहिला, परंतु हा चेंडू सरळ सुनील पाटील यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनं आपला कमबॅक करून दाखवण्याची ताकद जी आदित्य पाटील यांच्याकडे आहे तीच ताकद कायम ठेवत असताना हा आलेला डॉट बॉल पाहतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आदित्य पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसतील अमोल यांच्यासाठी. पुन्हा एकदा ज्या पद्धतीने मारायचा होता स्लॉट मध्ये आलेला चेंडू तशा पद्धतीने मारू शकले नाही. परिणामी चेंडू गेला काउकर्नर रिजन मध्ये. चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली गेली. 3 चेंडू फेकले गेले ते या षटकातील, फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात. पूर्णपणे नियंत्रणाखाली चाललेली ही गोलंदाजी पाहतोय ते आदित्य पाटील यांची हर्षिलवन भवानी फायटर्स रावे या संघासाठी. या मॅच मध्ये अत्यंत महत्वाची लढत. आजचा हा शेवटचा दिवस. श्री धायरेश्वर चषक 2024 वरती नाव कोरण्यासाठी फक्त 2 मॅचेस बाकी. आपण 2 पावलं दूर आहोत याची जाण प्रत्येक खेळाडूला आज या मॅच मध्ये. फुल पद्धतीचा चेंडू बॅटची इनर एज घेतली. शॉर्ट लेग क्षेत्रात चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली गेली. पहिल्या षटकाचा विचार करता पहिल्या षटकात कुठेतरी 2 चौकार पाहायला मिळाले होते, 10 धावा आल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये जर दुसऱ्या षटकात बघायला गेलात ना तर चांगला कमबॅक पाहतो 4 चेंडू मध्ये पहिल्या टीम रावी संघासाठी. आदित्य पाटील यांचं फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या. स्वीकार मात्र यांच्या बॅटमधून जर पाहायला गेलात तर 7 चेंडू फेस केले गेलेत आणि 12 धावा. तर अमोल पाटील 2 चेंडू फेस करत असताना एकच धाव आतापर्यंत धावफलकावरती लागली गेली. म्हणजे त्याचा अर्थ आदित्य यांची चांगली गोलंदाजी. यावेळी फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक येईल का? लॉंग चेस होता दोन्ही क्षेत्ररक्षकांसाठी. नोमॅन्स लँड चेंडू ट्रॅव्हल केला आणि या चेंडूवरती मिळाल्या त्या 2 धावा. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जात असताना धावसंख्येत दोन्ही बदलाव पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15च्या घरात. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
षटकातील जवळजवळ पाहायला गेला तर शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा आदित्य. चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि जर पाहायला गेला तर या चेंडूवर देखील 2 धावा कंप्लीट करत असताना यावेळी सुनील पाटील यांची किमया पाहतोय. विकेट आणि षटकाची सांगता देखील होताना दिसते आणि जवळजवळ पाहायला गेला तर हे जे 10 मिनिटाचा अवधी होता तो देखील त्यांनी कव्हर केलेला आहे. जवळजवळ 9 मिनिटं आणि 45 सेकंदात ही 10 मिनिटाचा जो अवधी होता 2 षटकांसाठी तो कंप्लीट केलाय टीम रावे संघानं. विकेटचं पतन वारंवार होताना दिसतंय. स्वीकार पहिल्यांदा अपयशी ठरले होते, तदनंतर अमोल देखील अपयशी ठरले. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकात फक्त धावांचा विचार करता 6 धावा खर्च केल्या त्या आदित्य पाटील यांनी दुसऱ्या षटकात गोलंदाजी करत असताना टीम रावे संघासाठी. तिसऱ्या षटकात कोणता गोलंदाज वापरला जाईल टीम रावे संघाच्या माध्यमातून अर्थात जय पाटील यांच्यावरती विश्वास दाखवला गेलाय रावे संघानं. हर्षिलेवन भवानी फायटर्स रावे आणि टीम शिवरत्न खारसा अपोली म्हणजे सी गट आणि डी गटामधून चाललेली ही सेमीफायनलची आजच्या दिवसातील पहिली मॅच पाहतोय. तदनंतर अर्थातच खऱ्या अर्थानं आज या श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून ए गटातील मॅचेस मग अलिबाग तालुक्यातील संघ असेल, उरण तालुक्यातील संघ, पनवेल तालुक्यातील संघ आणि पेण तालुक्यातील अशा मोठमोठ्या संघांचा यामध्ये सहभाग असेल असा अ गट चालू होताना दिसेल. त्यामध्ये अर्थातच पहिली मॅच फणसडोंगरी आणि तीनविरा या बीसीसी तीनविरा आणि सिद्धिविनायक फणसडोंगरी याच्या दरम्यान पाहायला मिळेल. दोन्ही संघ आले असतील तर आपण रिपोर्टिंग करायचे आहे आयोजकांकडे. जय आले शेवटच्या षटकात स्लॅग षटक. जय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू मिड ऑफ मध्ये फील्ड केला जातोय. एकच धाव कंप्लीट केली जाईल. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी आतापर्यंत या मॅच मध्ये 2 स्क्वेअर कटचे स्वीकार मात्र यांचे फटके वगळता दिली नाही ती रावे संघाच्या गोलंदाजाने. याचा अर्थ होतोय की किती स्ट्रॉंग बॉलिंग अटॅक टीम रावे संघाकडे आहे. यावेळी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉल अहेड. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय या मॅच मधील पहिला धमाकेदार षटकार. लेट आला पण शेट झाला. महेश म्हात्रे याच्या बॅट मधून हा धमाकेदार षटकार. फणसडोंगरी सिद्धिविनायक फणसडोंगरी आणि बीसीसी तीनविरा टॉस साठी आम्ही आमंत्रित करतोय. टॉस साठी यायचं आहे फणसडोंगरी आणि तीनविरा. पुन्हा एकदा यावेळी स्लोअर पद्धतीचा चेंडू. बॅट मध्ये ज्या पद्धतीने एक्सपेक्ट केलं होतं त्या पद्धतीने चेंडू आला नाही. परिणामी चेंडू मिड विकेटला फील्ड केला गेला दीक्षित यांच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. स्ट्राईक देखील रोटेट केली गेली आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती पाहतो 2 विकेटच्या मोबदल्यात 24 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्वीकार मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती पाहतोय. मागच्या मॅच मध्ये कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये देखील तशाच पद्धतीचे काही अपेक्षा होत असताना एक धाव कंप्लीट पाहतोय. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव घेत असताना ती देखील कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ज्यावेळी आपण मैदानामध्ये डबल धावा घेतो त्यावेळी क्विक सिंगल पहिली धाव घेणं गरजेचं असतं आणि ती धाव घेत असताना आपण जर डेंजर एंडला येतोय हे झालं तर डेंजर एंड कोणत्या खेळाडूचा असेल हे देखील आपल्या लक्षात लगेच येतं. महेश मात्र डेंजर एंडला येणार होते यासाठी त्यांनी क्विक सिंगल घेतले आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा हा फटका पाहिला. एक धाव कंप्लीट वैदिश लॉंगांच्या क्षेत्रात. पुन्हा एकदा 2 धावा पाहतोय.
जरी मोठे फटके कमी आले असले या मॅच मध्ये तरी सिंगल डबलला देखील जास्तीत जास्त प्राधान्य ठेवत आतापर्यंत ही धावसंख्या 28 पर्यंत नेलेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल रिमेनिंग इन फर्स्ट इनिंग 28 रन 28. पुन्हा एकदा फुलर पद्धतीचा चेंडू त्याला स्ट्रोक स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट आणि दुसरीच्या नादात अखेरीस शेवटच्या चेंडूवर स्वीकार मात्र बाद होताना दिसतील. मागच्या मॅच मध्ये देखील शेवटच्या चेंडूवरच बाद झाले होते परंतु त्यावेळी 38 धावा बनवल्या होत्या आणि यावेळी जर पाहायला गेला तर 29 धावा बनवल्यास 30 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. ते टीम हर्षिलवन भवानी फायटर्स रावे या संघासमोर. 18 चेंडू आणि 30 धावा 10चा आस्किंग रेट. सिद्धिविनायक फणसडोंगरी आणि बीसीसी तीनविरा टॉस साठी यायचा आहे. एक अलिबाग तालुक्यातील संघ, दुसरा पेन तालुक्यातील संघ. सिद्धिविनायक फणसडोंगरी आणि बीसीसी तीनविरा टॉस साठी यायचा आहे. 29 धावा झाल्यात आणि 30 धावांचं लक्ष टार्गेट असणार आहे ते टीम हर्षिलवन भवानी फायटर्स रावे या संघासमोर. चला टॉस करून घ्यायचा आहे. दोन्ही संघ हजर आहेत. फणसडोंगरी यायचा आहे. Second inning, 30 required in 3 overs. फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी 30 धावांचं टार्गेट टीम हर्षिलवन भवानी फायटर्स रावे या संघासमोर. हे टार्गेट घेऊन मैदानामध्ये पहिली सलामीची जोडी पाहतोय. ऑन स्ट्राइक सुनील पाटील, नॉन स्ट्राइक वरती जय पाटील आणि बॉलिंग ट्रॅक वरती टीम शिवरत्न खारसापुरी संघाकडून शक्ती पाटील. पहिला चेंडू राईट मोर द विकेट सुनील यांच्यासाठी. नगरपालिका एंड कडून गोलंदाजी करताना दिसतील. पंच पाहतोय गेली 3 दिवस राजा पाटील खारपाले पेन आणि रवी पाटील वडखल पेन आपलं काम चोख पद्धतीनं
पार पडत असताना श्री धारेश्वर चषक 2024 साठी त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पहिला चेंडू बॅटच्या टो वरती लागला होता, लॉफ्ट केलाय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे. उत्कर्ष म्हात्रे यांचा अप्रतिम असा रन झेल पाहायला मिळाला. तो शिवरत्न खारसा पोलीस संघासाठी गोल्डन डकचा शिकार होता. सुनील पाटील बॅक टू द डग आउट. झेल पाहायला मिळाला. बेस्ट फिल्डर्स जी काही रेस आहे ना, त्या रेस मध्ये आपलं नाव करण्यात आतापर्यंत यश मिळालंय ते उत्कर्ष म्हात्रे यांना. वेल कॅच. बराच अंतर कव्हर केलं. नेक्स्ट बॅटर आदित्य पाटील चाललेत. चांगला शॉट सिलेक्शन होता सुनील पाटील यांचा. गॅप मध्ये देखील चेंडू पाठवला होता, परंतु जेवढं अंतर कव्हर केलं ना, सुनील पाटील देखील अचंबित राहिले असेल की एवढं अंतर कव्हर कसं काय झालं. पहिलं विकेटचं पतन झाल्यानंतर आदित्य पाटील इनिंग नंबर 3 मैदानामध्ये दाखल झाले. तर हर्षवर्धन भवानी फायटर्स रावी या संघासाठी आता मात्र आदित्य यांच्या खांद्यावरती धुरा असणार आहे. कालच्या मॅच मध्ये हिरो ठरले होते. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना स्टार वलक या संघाच्या अगेन्स्ट ठोकलेला षटकार. आज आदित्य पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडू फेस करतील या मॅच मधून. एताक्षणी क्लीन बोल्ड. You might say I will definitely hit. तू चल मैं आया. आदित्य also back to the dugout. स्लॉट स्वीप करण्याचा प्रयत्न पाहिला होता, परंतु आज कुठेतरी नजर लागली की काय भवानी फायटर्स रावेच्या फलंदाजांवरती एका मागोमाग एक फलंदाज बाद होताना दिसतात. पार्टनरशिप आता कुठेतरी बिल्डअप करावी लागणार आहे. टार्गेट मोठं नाही आहे, परंतु कधी कधी कमी टार्गेट असलेल्या मॅचेस देखील इंटरेस्टिंग होताना पाहत असतो. परंतु मित्रांनो, श्री धारेश्वर चषक 2023 मधील एकाच टुर्नामेंट मध्ये 2 हॅट्रिक घेण्याचा कारनामा करतील का शक्ती पाटील? वेलकम हितेश पाटील. एकाच टुर्नामेंट मध्ये जर 2 हॅट्रिक झाल्या तर हा एक रेकॉर्ड होऊ शकतो या मैदानावरती शक्ती पाटील यांचा. पहिल्या दिवसात हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला होता. हॅट्रिक चेंडू येतोय मित्रांनो आणि फलंदाज विजय मोरे हॅट्रिक चेंडूचा सामना करतील. विजय आलेत. हॅट्रिक बॉल आहे डाऊन द लेग साइड. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीनं सुंदर चेंडू डिलिव्हर केला होता. यष्टांचा वेध घेईल की का असं वाटलं होतं जेव्हा बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न लॉंग लेग साइडला केला होता फलंदाजाने, परंतु चेंडूना लाईन चेंज केली. परंतु आता हॅट्रिकची संधी देखील हुकली असणार. 3 विकेट इन 3 कन्सिक्युटिव्ह डिलिव्हरी हॅट्रिक साठी गरज असते, परंतु आता हा व्हाईट चेंडू आल्यानं हॅट्रिक हुकली असणार. चला, थर्ड पंचाची मागणी केलेली आहे. चला सचिन पाटील, थर्ड पंचाची मागणी केलेली आहे. तिसरा चेंडू अखेरीस वाईड आलाय. म्हणजे 2 चेंडूवरती 2 विकेट गेल्यानंतर पहिल्या धावेची नोंद झाली ती हर्ष इलेव्हन भवानी फायटर्स रावी या संघाच्या धावफलकावरती 30 धावांचं उद्दिष्ट आहे. महत्वाचे 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. यावेळी बॅटचा एज घेतला होता. स्टिकर वरती चेंडू जाऊन अदलला. तदनंतर 60 पॉइंटच्या क्षेत्रामध्ये विकेट किपरच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला गेला आणि इथून खऱ्या अर्थानं पहिल्या धावेची नोंद थ्रू द बॅट पाहतोय ती टीम भवानी फायटर्स रावी संघाच्या धावफलकावरती. धावसंख्येत एकनी बदलाव झाल्यानंतर धावफलकावरती पाहतोय त्या 2 धावा चेंडू झाले त्या 3. यावेळी लेफ्ट हँडेड बॅटर असणार आहेत जय पाटील. 3 चेंडू आणि 2 धावा, 30 धावांचं उद्दिष्ट. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत जय पाटील. त्यांच्यासाठी जर पाहायला गेला तर 38 सर्कलच्या बाहेर
डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय, तदनंतर लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये शुभम यांना आपण पाहतोय. चांगले पद्धतीने ऑन साइडला फटके खेळतात जय पाटील, त्यांच्यासाठी सजवलेलं हे क्षेत्ररक्षण. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल करतोय. चार चेंडू फेकून झालेले आहेत. धावफलकाचा विचार करता 3 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक धाव कंप्लीट. सिद्धिविनायक फणस डोंगरी आपण संपर्क साधायचा. सिद्धिविनायक फणस डोंगरी 10 मिनिटात 2 षटकं डिलिव्हर करायची याची देखील नोंद घ्यायची आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलकाचा विचार करायला गेला तर 2 विकेटच्या मोबदल्यात हर्षिलवन भवानी फाटस रावे 5 धावा धावफलकावरती पाहतोय. दहा मिनिटात आपल्याला 2 षटकं कंप्लीट करायचे याची देखील नोंद टीम खार सापोली संघाने घ्यायची आहे. 5 मिनिटं झालेले आहेत आणि 5 मिनिटात हे षटक आपल्याला कंप्लीट देखील करायचे याची देखील नोंद घ्यायची आहे आपण. टॉस केला जातोय बीसीसी तीनविरा आणि सिद्धिविनायक फणस डोंगरी. हेड इज द कॉल. टेल. बीसीसी तीनविरा टॉस जिंकतोय. स्वीकार म्हात्रे दुसऱ्या षटकामध्ये स्वीकार आलेत. राईट आर्म राऊंड विकेट जय पाटील यांच्यासाठी. धावसंख्या गरज असणारा येणारे चेंडू शिल्लक 12 जिंकण्यासाठी 25 धावांचं उद्दिष्ट. 12.50 ची सरासरी. एक धाव कंप्लीट. बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा लेफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये प्रोटेक्शन दिलेलं होतं. डीप मिड विकेट मध्ये अडवलेला चेंडू आणि त्यानंतर बाहेर गेला तर मोरे देखील मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. धावचित्वा स्वरूपात मिळालेली आणखी एक विकेट पाहतोय ती टीम शिवरत्न खार सापोली संघासाठी. विकेटची पडझड चालू आहे आणि ही विकेटची पडझड चालू असताना धावा देखील आपल्या संघाकडे बनवायची आहेत. जो आस्किंग रेट आहे तो आता वाढायला लागलेला आहे. विकेटचा विचार करायला गेला तर धावफलकावरती जास्त धावा लागल्या नाही, परंतु आतापर्यंत 3 विकेट मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. ज्या पद्धतीने शक्ती पाटील यांनी आपल्या शिवरत्न खार सापोली संघाला पहिल्या 2 विकेट मिळवून दिल्या होता तिथंच कुठेतरी हा ग्रामीण संघ बॅकफुटवर आलेला आहे. बॅटर विशाल पाटील नेट नंबर 5 मैदानामध्ये दाखल होताना दिसतील. विशाल पाटील आणि जय पाटील यांच्या हातावरती पूर्णपणे आता दारोमदार असणार आहे तो टीम रावी संघाचा. धावा बनवायच्यात आणखी 22 धावा येणारे चेंडू शिल्लक आहेत 10. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. एकच धाव कंप्लीट केली जाते. चांगली बॉलिंग आहे तेवढीच चांगली फिल्डिंग देखील पाहतोय. या पद्धतीने पहिला झेल उत्कर्ष म्हात्रे यांनी घेतला होता ना, तिथूनच आत्मविश्वास वाढला असेल तो टीम शिवरत्न खार सापोली संघाचा. आणि हा आत्मविश्वास घेऊनच आज मैदानामध्ये ही मॅच पुढे नेण्याचा प्रयत्न पाहतोय तो शिवरत्न खार सापोली हा संघ. अत्यंत महत्वाची लढत
एक मॅच जिंकतोय तर आपण आजच्या दिवसात आजच्या इव्हनिंगला महाअंतिम मुकाबला खेळताना दिसणार आहात. त्यासाठी चाललेले हे प्रयत्न दोन्ही संघाचे. यावेळी विशाल यांचा फटका, यांचा धमाका चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय हा षटकार, संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार आलाय. खराब चेंडू आला होता आणि या खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेत असताना विशाल पाटील याच्या बॅट मधून निघालेला हा धमाकेदार धमाका पाहिला. चेंडूनं 6 धावाचं अंतर पार केलं आणि आता स्कोर कार्ड वर देखील हालचाल पाहायला मिळते मित्रांनो. 8 चेंडू आणि 15 धावांचा इक्वेशन येऊन बनलंय. अर्धा पल्ला पार केलाय तो टीम अर्थातच भवानी फायटर्स रावे या संघानं अर्धा पल्ला पार करणं बाकी असणार आहे. यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलेला चेंडू डॉट बॉल येतोय. डॉट बॉल स्कोर कार्डवरती कोणत्याही प्रकारचा बदलाव फारसा पाहायला मिळणार नाही. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 विकेटच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा स्वीकार. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला गेला. चेंडू टाकतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत 2 षटकाची सांगता. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती जर पाहायला गेला तर 16 धावा लागल्या. आता काल देखील अशाच पद्धतीने काहीसं चित्र होतं. ते स्टार वलक संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना पाणी द्यायचं आहे मैदानामध्ये, पाण्याची मागणी होते, व्हॉलेंटियर्स पाणी द्यायचं आहे, अशाच पद्धतीने काहीसं चित्र होतं. परंतु चांगल्या पद्धतीने चाललेलं शेवटचं षटक देखील पाहिलं होतं स्टार वलक संघाचं. वाटलं होतं की पूर्णपणे ही मॅच स्टार वलक संघ आपल्या संघासाठी जिंकून जाईल, परंतु तसं चित्र झालं नाही. त्या मॅच मध्ये 2 चेंडू आणि 6 धावांची गरज होती आणि आदित्य पाटील याचा तो ठोकलेला षटकार मॅच विनिंग नॉक पाहायला मिळाला होता. परंतु आज तेच आदित्य पाटील गोल्डनचा शिकार झाले होते. परंतु सलामीला आलेले जय पाटील अद्याप देखील मैदानामध्ये आहे. म्हणजे टीम रावे संघ ही मॅच सहजासहजी सोडणार नाहीयेत. त्यांना देखील माहिती आहे, जय देखील आहेत. विशाल यांच्या बॅट मधून एक षटकार आलाय म्हणजे या 14 धावा आपला संघ बनवू शकतोय. हा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे आणि तो आज आत्मविश्वास दाखवावा लागणार आहे तो रावे संघाला. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर शिवरत्न खारसापोली संघाने देखील चांगल्या संघांना डॉमिनेट करत आज खारसापोली संघ आज इथपर्यंतचा प्रवास करत आज या सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण खेळताना पाहतोय. तो संघ देखील ही मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न कराल, कारण त्यांना डिफेंड करायचे आहेत ते 14 धावा आणि हे डिफेंड करायचं काम खऱ्या अर्थानं आता जर कोण करताना दिसतील तर महेश म्हात्रे यांच्या हातावरती पूर्णपणे जिम्मेदारी असणार आहे ती शिवरत्न खारसापोली संघासाठी. मग शिवरत्न खारसापोली संघ असेल की टीम हर्षिलवन भवानी फायटर्स रावे जो फायनल मध्ये जाणारा पहिला संघ या श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून आपण बघू शकतोय. यासाठी बनवाव्या लागणार आहेत त्या 6 चेंडूमध्ये 14 धावा, तर डिफेंड करायच्या आहेत ती 6 चेंडूमध्ये 14 धावा. कोण ठरेल पहिला संघ जो महाअंतिम मुकाबला खेळण्यासाठी सज्ज होईल, रावे की खारसापोली? तत्पूर्वीचे हे 6 चेंडू पुन्हा एकदा नगरपालिका एंड करून महेश म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, गॅप सिलेक्शन पाहतोय परंतु काय क्षेत्ररक्षण पाहतोय. पुन्हा एकदा टीम उत्कर्ष यांचा पुन्हा एकदा खारसापोली संघासाठी काय रिफ्लेक्शन्स आहेत यार मित्रांनो. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. वाटलं होतं रसिक प्रेक्षकांना देखील आणि कॉम्बॉक्स मध्ये देखील हा चेंडू चौकार जातोय, परंतु काय रिफ्लेक्शन्स आहे की काय फिटनेस आहे तो उत्कर्ष म्हात्रे यांचा. अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षक जर असतील ना तर गोलंदाजांचा देखील आत्मविश्वास वाढत असतो. विशाल आपले प्रयत्न करतात रावे संघासाठी. 2 धावा आल्यात, समीकरण बदललंय. 12 आता 5-12. यावेळी ताकदवर फटका आहे, अडणार नाही चेंडू. आता मात्र उत्कर्ष म्हात्रे यांच्या मस्तकावर दस्तक. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय हा संघर्षाचा पुन्हा एकदा शंखनाद करणारा विशाल पाटील यांचा धमाका षटकार. षटकाराची आतषबाजी अक्षरशः करताना दिसत ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना विशाल पाटील आज या मॅच मध्ये 2 षटकार ठोकलेत.
अप्रतिम बॅटिंग बाय विशाल पाटील. आता गरज असणार येणारे 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज असणार आहे ती टीम हर्ष इलेव्हन भवानी फायटर्स रावे संघासाठी. कोणता कारनामा करतील महेश म्हात्रे आपल्या खारसापोली संघासाठी की विशाल पाटील ज्या पद्धतीने मैदानाच्या बाहेरून सेट होऊन आलेत, जरी सुनील पाटील अपयशी ठरले, जरी आदित्य पाटील अपयशी ठरले, जरी विजय मोरे अपयशी ठरले असतील तरी एकटा खिंड लढवताना दिसतोय तो विशाल पाटील. नेक्स्ट बॉल जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. यावेळी स्लोवर पद्धतीचं अस्त्र काढलं गेलं आपल्या भात्यातून महेश म्हात्रे यांच्या माध्यमातून, परंतु एक हिट आणि मॅच फिट. एक हिट रावे संघ दूर आहे, कारण रावे संघाला देखील माहित आहे विशाल यांच्या बॅट मधून येतोय ना 3 चान्स आहेत रावे संघाकडे ही मॅच जिंकण्यासाठी. कारण रावे संघाला आज या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम केलं विशाल यांनी, परंतु महेश ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ्ट केला चेंडू. शुभम आले चेंडू खाली, 1 धाव कंप्लीट आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्या असता, परंतु चेंडू अडवताना चेंडूला क्षेत्ररक्षकाचा पायाचा स्पर्श, कदाचित बाउंड्री लाईनला झालेल्या व्हॉलेंटियर्स आहेत तिथे स्वतः प्रसाद पाटील. आयोजकांच्या भूमिकेत 4 धावा आल्यात. खराब